नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला पॉईंट आहे स्टेट कोटा महाराष्ट्रासाठी MBBSच्या नंबर ऑफ सीट कॅटेगरीनुसार किती आहेत. लेफ्ट साईडला आहे कॅटेगरी, मिडलला आहेत गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सीट आणि राईट साईडला आहेत टोटल सीट. मग या सीट बघितल्यावर आपल्याला SMLच्या रँकवरनं आपल्याला ॲडमिशन मिळेल का नाही हे कळू शकतं. बघा, पहिली कॅटेगरी आहे ओपन. ओपनसाठी महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये गव्हर्नमेंटच्या 1278 सीट्स आहेत आणि प्रायव्हेटच्या 1667 सीट आहेत. टोटल 2945 सीट्स आहेत. जर माझा कॅटेगरीनुसार नंबर जर 2945च्या आत असेल तर मला ओपनमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. सेकंड कॅटेगरी आहे OBC. याच्या गव्हर्नमेंट सीट्स आहेत 933, प्रायव्हेट सीट्स आहेत 292, टोटल सीट आहेत 1225, म्हणजे 1225 सीट्स आहेत. मग जर कॅटेगरीनुसार OBC कॅटेगरीनुसार जर माझी जर रँक 1225च्या आत असेल तर मला OBC कॅटेगरीतून ॲडमिशन मिळू शकतं. आणि त्याहीपेक्षा जर 933च्या आत असेल तर OBCमध्ये गव्हर्नमेंटमधनं ॲडमिशन मिळू शकतं. तिसरी कॅटेगरी आहे SC. गव्हर्नमेंट सीट्स आहेत 640 आणि प्रायव्हेट सीट्स आहेत 199, टोटल सीट्स आहेत 839. मग जर आपली SC कॅटेगरीमध्ये जर कॅटेगरीनुसार जर रँक 839च्या जर आत असेल तर आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे SCBC. गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत 495, प्रायव्हेटच्या आहेत 307, टोटल आहेत 802. जर कॅटेगरीनुसार रँक 802च्या आत असेल तर SCBCमधनं ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे EWS. गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत 487. यामध्ये प्रायव्हेटच्या सीट 0 असतात कारण या ओपन कॅटेगरीमध्ये जातात. मग टोटल सीट आहेत 487. EWS कॅटेगरीमध्ये जर आपला नंबर 487च्या जर आत असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट MBBSला ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे SC. गव्हर्नमेंट सीट्स आहेत 345, प्रायव्हेट सीट्स आहेत 108, टोटल सीट्स आहेत 453. मग आपला SC कॅटेगरीनुसार जर रँक 453च्या आत असेल तर आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTC. गव्हर्नमेंट सीट 173, प्रायव्हेट 54, टोटल सीट 227. मग आपली NTCमध्ये कॅटेगरीनुसार रँक जर 227च्या जर आत असेल तर आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळू शकेल. या सगळ्या सीट 2024 प्रमाणे आहेत. 2025ला फक्त 2च कॉलेज वाढलेले आहेत, एक गव्हर्नमेंट कॉलेज आणि एक आहे प्रायव्हेट कॉलेज. त्या सीट्स यामध्ये ॲड केलेल्या नाहीत. पुढची कॅटेगरी आहे VJ. गव्हर्नमेंट सीट्स आहेत 151, प्रायव्हेट आहेत 45, टोटल आहेत 196. जर 196च्या आतमध्ये असेल VJ कॅटेगरीमध्ये आपला नंबर आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTB. गव्हर्नमेंट सीट्स आहेत 124, प्रायव्हेट आहेत 38, टोटल आहेत 162. आपण NTBमध्ये आहात आणि कॅटेगरीनुसार 162च्या आतमध्ये जर आपला नंबर असेल तर आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTD. गव्हर्नमेंट सीट आहेत 101, प्रायव्हेट आहेत 31, टोटल आहेत 132. जर आपण NTDमध्ये आहोत आणि जर आपला जर नंबर कॅटेगरीनुसार 132च्या आत असेल तर आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आपल्याला कॅटेगरीनुसार आपल्या नंबरवरनं आपल्याला ॲडमिशन मिळेल का नाही हे आपल्याला कळू शकतं. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.